त्रास झाला, तू बोलतो तू चूक नाही. माझं म्हणणं आहे, तुम्ही ज्याची बुकिंग करताना तुम्ही हा विचार करता का जो रस्त्यावर तुम्ही घेतलाय पैसे आहे का, तुम्ही रस्त्याचा प्रश्न मिटवलेला आहे का? तुम्ही जे म्हणले पैसे एवढे पैसे देतात फ्लॅट बुक करताना बरं का नाही, तेवढ्या चांगल्या रेटनी फ्लॅट घेतात. मग हे घेत असताना स्वच्छ पाणी आहे का, येणाऱ्या सुविधा आहेत का, ते तुम्ही विचारता का? रस्ता आहे, अपघात होतात. फ्लॅट घेताना रस्ते बघता का? मांडेकरांच्या जिभेला काही हाड आहे का? पुण्यात लोक रोज खड्ड्यांमध्ये आपला जीव गमावतायत. पुण्यातले रस्ते पुणेकरांच्या रक्तानं न्हाऊन निघतायत. रस्त्यांची ही भीषण अवस्था पाहिल्यानंतर हीच का तुमची स्मार्ट सिटी आणि हेच का तुमचे इंटरनॅशनल दर्जाचे रस्ते, असा सवालही पुणेकर विचारतायत. एक चिमुकला आपल्या वडिलांसमोर खड्ड्यामुळे ट्रक खाली गेला आणि चिरडला. विचार करा त्या बापावर काय वेळ आली असेल. हाच खड्ड्यांचा सवाल जेव्हा स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांना केला, तेव्हा आमदार महोदय मात्र संवेदना विसरून सत्तेच्या माझात भलतेच बरळलेत. रस्ता आहे, अपघात होतो, तुम्ही फ्लॅट घेताना रस्ते बघता का? अशी बेलगाम उत्तरं आमदारांकडून अपेक्षित नव्हती. त्यानंतर आम्ही या शंकर मांडेकर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार महोदयांना साधा फोन उचलायलाही वेळ नव्हता. त्यामुळे आमची टीम पोहोचली आहे शंकर मांडेकर यांच्या घराबाहेर आणि तिथून LS मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. त्रास झाला, तू बोलतो तू चूक नाही. माझं म्हणणं आहे, तुम्ही ज्याची बुकिंग करताना तुम्ही हा विचार करता का जो रस्त्यावर तुम्ही घेतलाय पैसे आहे का, तुम्ही रस्त्याचा प्रश्न मिटवलेला आहे का? ऐका ना, मधल्या काळात तुमच्या सोसायटीचा प्रश्न मिटवायला मी पुढे आलो, बरोबर आहे का नाही? ऐका, तुम्ही फ्लॅट बुक केला 5 वर्ष अगोदर फ्लॅट बुक केला, आता 5 वर्षात विकास होणार नाही असं विचार ग्रामीण लोकांनी एखाद्या आमच्या शेतकऱ्याने फ्लॅट घेतला ना, त्याचं आम्ही समजू शकतो त्याला काही कळत नाही किंवा पैसे थोडं नॉलेज नाही. पण तुम्ही सुशिक्षित राहू, तुम्ही या म्हणले पैसे एवढे पैसे देता फ्लॅट बुक करता बरं का नाही, तेवढ्या चांगल्या रेटनी फ्लॅट घेता. मग हे घेत असताना स्वच्छ पाणी आहे का, येणाऱ्या सुविधा आहेत का, ते तुम्ही विचारता का? 5 वर्ष अगोदर ऐका ना, मुख्यमंत्री मी काय म्हणतो, मीच मिटवणार आहे, मीच बांधणार आहे. तुम्हाला पाणी खराब आलं ऐका. पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी या रस्त्यावर आपण 3 दिवसापूर्वी पाहिलं की दुचाकीवरून वडिलांसोबत जात असलेल्या एका 10 वर्षीय मुलाचा घसरून मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र माझ्या मागे ज्या आमदारांचा आपण बोर्ड पाहतोय, शंकर हिरामन मांडेकर यांच्या वक्तव्यामुळे मात्र समाजामध्ये एक चीड निर्माण झालेली आहे. ही घटना घडल्यानंतर शंकर मांडेकर हे घटनास्थळी गेले, संपूर्ण रस्त्याची त्यांनी पाहणी केली. मात्र ही पाहणी करत असताना आणि ज्यावेळेस माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला की या रस्त्याची अवस्था जी झालेली आहे त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का, तर यावेळेस शंकर मांडेकर यांनी रस्ते आहेत, अपघात होणारच अशा पद्धतीचं संतापजनक वक्तव्य केलेलं आहे. आणि या वक्तव्यानंतर आता शंकर मांडेकर यांच्यावर सुद्धा चौफेर टीका होऊ लागलेली आहे. ग्रामस्थ सुद्धा त्यांच्यावर आता तुटून पडलेले आहेत. आणि याच शंकर मांडेकरांशी बोलण्यासाठी आज त्यांच्या या नांदे या निवासस्थानी आलो होतो. इथं त्यांना आपण भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र ते भेटू शकलेले नाहीयेत. हे समोर त्यांचं जनसंपर्क कार्यालय आहे. भोर राजगड मुळशी विधानसभेचे ते आमदार आहेत आणि याच ठिकाणी त्यांचं कार्यालय, त्यांचं निवासस्थान आहे. अशा पद्धतीचा हा बोर्ड आहे आणि आपणही सातत्याने त्यांना फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तो संपर्क काही झालेला नाहीये. पण शंकर मांडेकरांनी हे विधान का केलेलं आहे अशी चर्चा खरं तर सुरू झालेली आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीनं अशा पद्धतीची दुर्दैवी घटना घडल्यानंतर असं वक्तव्य करायला हवं का, असा सुद्धा विचार आहे तो स्वतः शंकर मांडेकर यांनी करायला पाहिजे. मुळामध्ये त्यांच्या मतदारसंघातला हा प्रश्न आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर या रस्त्याचं काम झालेलं नाहीये. असं असताना सुद्धा शंकर मांडेकर यांनी पाठपुरावा करून या संपूर्ण रस्त्याचं काम का केलेलं नाहीये असा सुद्धा प्रश्न आहे. जरी ही पुणे महानगरपालिकेची जबाबदारी असली तरी स्वतः ज्या भागाचं प्रतिनिधित्व शंकर मांडेकर करतात त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे याबाबतचा पाठपुरावा किती वेळा केलेला आहे असा सुद्धा प्रश्न आहे. तो आता स्थानिक ग्रामस्थ विचारू लागलेले आहेत.
यावेळी शंकर मांडेकर बोलताना असंही म्हणालेले आहेत की त्यांनी याबाबतचा पाठपुरावा केलेला आहे, पण शासन मात्र काही करत नाहीये. त्यामुळे सत्तेमधलेच आमदार आता हतबल झालेले आहेत का, असं सुद्धा प्रश्न होतोय. कारण की शंकर मांडेकर हे सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि सध्या ते सत्तेमध्ये आहेत. असं असताना शंकर मांडेकर यांनी जे वक्तव्य केलेले आहे त्या वक्तव्यावरून बराच वाद निर्माण झालेला आहे. नागरिक त्यांच्यावर चिडून आहेत, कारण की ज्या बापाने त्याच्या पोटचा गोळा गमावलेला आहे त्या बापाची काय अवस्था त्या अपघातानंतर झालेल्या असेल याचा विचार शंकर मांडेकर यांनी केला नाहीये का, अशी सुद्धा चर्चा आहे ती सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे शंकर मांडेकर यांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि अशा पद्धतीचं विधान करणं हे त्यांना शोभतं का, हे सगळं विचारण्यासाठी खरं तर आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो होतो. मात्र ते काही या ठिकाणी उपलब्ध नाहीयेत आणि त्यामुळे शंकर मांडेकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे किंवा माध्यमांशी बोलताना त्यांनी जी भाषा वापरलेली आहे ती खरं तर चुकीची आहे. आणि त्यामुळे शंकर मांडेकर यांनी माफी मागावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा आता होताना दिसून येत आहे. पण एकूणच शंकर मांडेकर यांचा जो भोर, वेल्हा, मुळशी विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघात सुद्धा रस्त्याची बिकट अवस्था आहे. आपण फक्त म्हाळुंगे बालेवाडी रस्त्याचा जर विचार केला तर अक्षरशः या ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. सिमेंटचा रस्ता अर्ध्याच ठिकाणी झालेला आहे, अर्ध्या ठिकाणी झालेला नाहीये. कॉन्क्रीट सिमेंटचे जे प्लांट आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि त्यामुळे जे डंपर किंवा मोठमोठी वाहनं आहेत त्यांची वाहतूक ही सुद्धा 24 तास या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते. मुळामध्ये गावातला रस्ता आहे तो छोटा रस्ता आहे असं सुद्धा जे सिमेंट कॉन्क्रीटचे प्लांट या ठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत ते सुद्धा योग्य आहेत का, असा सुद्धा प्रश्न आहे. आणि त्यामुळे शंकर मांडेकर यांनी खरं तर या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ग्रामस्थांना, मतदारांना काय हवं आहे याचा विचार त्यांनी केला पाहिजे, ना की अशा पद्धतीचं एक विधान करून समाजामध्ये किंवा नागरिकांमध्ये चीड आणणारी वक्तव्य त्यांनी केली पाहिजेत. खरं तर असं वक्तव्य केल्यानंतर शंकर मांडेकर यांनी माफी मागावी अशी एक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. आणि शंकर मांडेकर यांच्या या वक्तव्यानंतर आता मोठा वाद आहे तो सुद्धा निर्माण झालेला पाहायला मिळते. पण मुळात शंकर मांडेकर यांच्या मतदारसंघामध्ये मात्र सगळंच काही आलबेल आहे असं नाहीये. कारण की ज्या रस्त्यावरून आपण आता त्यांच्या निवासस्थानामध्ये आलेलो आहोत तो रस्ता सुद्धा अतिशय बिकट अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे शंकर मांडेकर यांनी रस्ते आहेत, अपघात होणारच अशी विधानं करण्यापेक्षा या रस्त्यांची डागडुजी आणि ग्रामस्थांना नेमकं काय हवं आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे आज शंकर मांडेकर आपल्याला भेटलेले नाहीयेत, पण यानंतर ते कधी भेटले तर LS मराठी मात्र त्यांना अशा पद्धतीचे प्रश्न आहे ते सुद्धा विचारणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा LS मराठी. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, पुणे.